चाणक्य प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता। ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। तामिळनाडूचे एमके स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही डीएमके सत्ता कायम राखणार। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान। आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 87 ते 92 मतं। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं। कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्याने विजयी होण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीची चिन्ह। ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा, तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत। शिवसेनेत पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक। दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणार नाही, बच्चू कडूंची भूमिका। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय, मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के। 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता। चिपळूण तालुक्यातील येगाव भूकंपाचं केंद्र। यापूर्वी 12 मार्चला भूकंपाचे धक्के जाणवले होते। पत्राचा रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय। इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचा म्हाडाला निर्देश। परिसरात मंदिर उभारलं जाणार। कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती।